तर ज्योतिबाच्या यात्राला जे लोक जातात खेडेगावामधून ते आपले बैल वगैरे घेऊन येतात इथे पहिले पंचगंगा नदीवर आणि इथे ते लोक आंघोळ करतात. त्याच्यानंतर इथून ते लोक जातात ज्योतिबाला. तर हे आपल्याला छोटे छोटे मंदिरं दिसत आहेत पाण्याखाली. हे ॲक्च्युली सगळं पावसामध्ये डुबलं जातं. एव्हरीथिंग गेट्स सबमर्ज्ड अंडर वॉटर व्हेन इट रेन्स हेवीली हिअर. Thank you for tuning back to my YouTube channel. My name is Rahul. I hope you guys are staying safe wherever you are. So welcome to day 2 of my tour. Today is 10th Jan and the time is 9 AM and I'm starting my day on the banks of Panchaganga river. So this is the Panchaganga river and this is the Siddheshwar temple behind me. The day is planned. I'm starting with Panchaganga river and then I'll be going to Panala fort and from there let's see how it goes. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहोत पन्हाळगडावर. पन्हाळगड हे कोल्हापूर पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा व्लॉग बरं का मराठीमध्ये असणार आहे. आय विल शूट अनदर व्लॉग इन इंग्लिश अँड हिंदी व्हेरी सून, पण हा व्लॉग आपला असणार आहे मराठीमध्ये. सो आम्ही आलो आहे पन्हाळा फोर्टवरती आणि आमच्यासोबत आहेत एक गाईड श्री विजय शिवाजी भोसले. माझं नाव गाईड श्री विजय शिवाजी भोसले. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3127 फूट. हा गडकोट म्हणजे घाट आणि देशभागाचा हा मध्य सेंटर असणारा किल्ला. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, कोकण आणि गोव्याचा सेंटर प्लेस असणारा हा सेंटर म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राचा सेंटर असल्यामुळं हा किल्ला हिंदू राजा भोज पूर्ण ह्या सह्याद्री पर्वताच्या रांगा. आता तुम्ही बघताय ते आपण आता सह्याद्री पर्वताच्या रांगावर उभा आहे. पश्चिमेला विशाळगड, पाऊंडखिंडची बाजीपुरी लढवली आणि हा परिसर दिसतो ते 5 पठार 1100 एकराचं मसाई पठार. त्यानंतर पूर्वेला पन्हाळगड किल्ला, सह्याद्री पर्वताच्या रांगाच्या पश्चिमेला विशाळ किल्ला, जवळजवळ 48 ते 50 किलोमीटर विशाळ किल्ला. जी पाऊंडखिंड बाजीपुरी लढवली ती तिकडं 45 किलोमीटर आणि त्यानंतर तिकडे ना हां इकडे हे 5 पठाराच्या पलीकडे. तर ह्या किल्ल्यावर ज्यावेळेला हा किल्ला डोंगर होता, हा डोंगर असताना जो टावर दिसतो ती किल्ल्याचं शेवटचं टोक सनसेट पॉईंट पिछाडी बुरुज म्हणतात. आणि किल्ल्याचा पश्चिमेचं टोक असल्यामुळं ह्या किल्ल्यामध्ये 1112 मध्ये हा किल्ला हिंदू राजा भोजनं, भोपाळच्या राजा भोजनं किल्ला बांधला. त्यानंतर ह्या किल्ल्यावर 15व्या शतकात जीवगिरीचे यादव आलेत. यादवांनी ह्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि ह्या किल्ल्यावर आक्रमण केल्यानंतर 16व्या शतकात विजापूरचा इब्राहिम आदिलशाह ह्या किल्ल्यावर आला आणि त्यानं काही इमारती बांधल्या. त्यातली ही इमारत म्हणजे अंधारबावडी, काळोखाची विहीर. अंधारबावडी म्हणजे 3 मजली इमारत असायची आणि त्या इमारतीचा वापर छत्रपती जयाला 28 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानचा वध करून ज्याला आदिलशाहचा सरसेनापती अफजल खान हा दहशत माजत जवळजवळ हिंदूंच्यावर अत्याचार करत देवळं पाडत प्रतापगडच्या जावळीच्या खोऱ्यात ह्या पश्चिमेकडे गेला. 300 किलोमीटर आल्यानंतर 400 किलोमीटर गेल्यानंतर शिवाजीराजांनी त्याचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्याला 28 नोव्हेंबर 1659 रोजी मारून शिवाजीराजे ह्या पश्चिम दर्जातून ह्या किल्ल्याचे 3 गेट्स, हा कोकणी दर्जा उर्फ 3 दर्जा म्हणतात किल्ल्याचं प्रयोजन. हा महत्त्वाचं कोकणखंड द्वार असल्यामुळं गोवा, कोकण आणि उत्तर कर्नाटकचा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळं इथून एंट्रन्स असायचा. त्याला 3 दर्जा उर्फ कोकणी दर्जा म्हणतात. दुसरा म्हणजे तुम्ही टोल घेतला तो 4 दर्जा. तो इंग्रजांनी 1844ला तोफेनं उद्ध्वस्त केला आणि आत येण्यासाठी त्यांनी हिल स्टेशनसाठी भराव टाकून ब्रिज करून रस्ता केला गेला. तो उद्ध्वस्त आहे. तो 4 दर्जा, पश्चिमेचा दर्जा 3 दर्जा. आणि शिवाजीराजे उत्तरलेले जे 12 जुलै 1660 रोजी जे चकवा दिलेला मार्ग म्हणजे राजे पालखीतून जाणारा उतरलेला मार्ग म्हणजे रात्री 12 वाजता पौर्णिमेच्या रात्री 600 मावळ्याशी निघाले. त्याचा राजदिंडी म्हणजे राजे पालखीतून उतरले तो मार्ग. आणि चौथा म्हणजे वाघदर्जा म्हणजे उत्तरेकडचा, उत्तर पूर्वेकडचा. ह्या किल्ल्यावर ज्यावेळेला शिवाजीराजांनी 28 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानचा वध करून बलाढ्य अशा आदिलशाहला धक्का दिला आणि ही बातमी विजापूरच्या आदिलशाहच्या
संस्थानात समजते तिथं शून्य असं वातावरण होते आणि आदिलशाहचा सरसेनापती ज्याला सिद्दी जोहार हा आदिलशाहची भेट घेतो. शिवाजीराजेंनी मी जेरी सांगतो शिवाजीराजे हे प्रतापगडकांड पणाला येत आहेत अशी त्याला बातमी समजते आणि त्यानंतर तो 25,000 ते 30,000 सैनिक घेऊन तोफखाना घेऊन प्रचंड असं 1000-2000 तोफांचा मारा करण्यासाठी घोडदळ घेऊन पायदळ घेऊन ह्या किल्ल्याच्या पूर्वेकडं जयसिंगपूर मिरज सांगली मिरज मार्गे ह्या कोल्हापूर मार्गे पूर्वेकडं ह्या किल्ल्यामध्ये येतो आणि पूर्वेला जे मसूदमाले आहे तिकडं पहिला तळ टाकला जातो. नंतर केरले म्हणून आहे तुम्ही कोल्हापूर रस्त्यानं आला तिथं दुसरा तळ टाकला जातो. त्यानंतर 1 महिन्यानंतर अफजल खानचा मुलगा फाजल खान येतो आणि तोही आपल्या भावाचा सूड घेण्यासाठी 7,000 ते 8,000 सैनिक घेऊन या पश्चिमेला कासार नदीच्या कोकणी तळावर थांबतो. चारीकडे वेढा 20 किलोमीटर आवळला जातो. तोफखाना लावला जातो. त्याला शिवाजीराजे 600 माणसे ह्या किल्ल्यामध्ये अडकतात. शिवाजीराजेंनी बाहेर पडताना शिवाजीराजे ह्या किल्ल्यात आधी 15 दिवस आल्यानंतर ह्या किल्ल्यामध्ये एक महसूल म्हणून धान्य साठा गोळा करतात. जे धान्य गोडाऊन आहे त्यामध्ये महसूल गोळा केला जातं. जवळजवळ 28,000 खंडी म्हणजे 3 लाख पोती अंदाजे एका गोडाऊनमध्ये. तांदूळ कोकणामध्ये जास्त साठायचं म्हणून तिथे तांदूळ साठा ठेवला थोडासा 6 महिने पुरेल एवढा धान्य साठा. त्यानंतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये त्याचं नाव आहे त्या गोडाऊनचं गंगा, दुसरं यमुनामध्ये नाचणी आणि सरस्वतीमध्ये बाजरी असं धान्य साठवलं गेलं आणि 600 माणशी 133 दिवस वेढा पडल्यानंतर शिवाजीराजे ह्या किल्ल्यामध्ये रात्र दिवस 600 मावळे जवळजवळ 32 ते 35 ह्या किल्ल्याला बुरुज आहेत त्याच्यावर टेहणी केली जायचे ते वर येऊन देत नव्हते. आणि त्यानंतर ह्या किल्ल्यामध्ये धान्यसाठा संपत आला. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, हैबतराव बांदल नंतर विठोजी काटे असे 600 मावळे घेऊन शिवाजीराजांनी इथून बाहेर पडण्याचं जी गुप्त मसलत केली जी सज्जाकोटीमध्ये केली. आदिलशाहनं 1535 मध्ये सदरी ही महल म्हणजे सज्जाकोटी बांधली आणि त्याच्यातच शिवाजीने शेवटची गुप्त मीटिंग घेतली. त्याला तहाची बोलणी केली आणि सांगितलं ह्या किल्ल्यातला धान्यसाठा संपलेला आहे आणि त्याच्यातच तो फसला गेला. त्या बातमीचा परिणाम झाला. फाजिल खान पश्चिमेला असल्यामुळे त्याला समज नाही. पूर्वीला सिद्दी जोहार वाट बघत बसला. शिवाजीराजांनी 4 दिवस आधी 12 जुलैच्या आधी 8 दिवस सिद्दी जोहारला आपला लिफाफा पाठवला. मी तुम्हाला शरण येत आहे. ते गाफील राहिलेत आणि त्याच्या शिवाजीराजे ज्याला ह्या सज्जाकोटीमध्ये होते ह्या किल्ल्यामध्ये होते त्याला पाऊस विजेचा खडखडाट आणि हवामान बदललेलं होतं आणि काळोखाची रात्र होती आणि त्याच्या आधी त्याने इथं गुप्त मसलती केल्या आणि इथूनच शिवाकाशीला विश्वासात घेऊन त्याला पालखीतून 12 जुलैला बसवलं गेलं. सिद्दी जोहारनं पश्चिम उत्तरेचं संपूर्ण सैन्य पूर्वेला घेतला तळ मसूदमाल्याच्या बाजूला आणि तिकडे तो वाट बसला आणि खरे शिवाजी त्यात वीररत्न शिवाकाशीला बसला. आपला वेषांतर केलं आणि त्याला पालखीतून बसून राजदिंडी मार्गे उतरलं गेलं आणि पूर्वेला डायरेक्शन करून चकवा देण्यासाठी बैलाच्या शिंगाला मशाल लावून पूर्वेला पाठवलं. आणि खरे शिवाजी 600 माणसे त्याच राजदिंडी मार्गे पश्चिमेकडे मसाई पठार पावनखिंडीच्या दिशेने घोडदळ करत गेलेत. आणि त्यानंतर थोड्या वेळानं बघतात तर 12 वाजता शिवाजी निसरलेले आहेत हे त्यांच्या लक्षात येते. फाजिल खान येतो. त्या 30-35 हजार सैन्यामध्ये फाजिल खान ओळखत असतो आणि त्यानंतर ओळख परेड होते आणि त्यानंतर तो म्हणतो हा खोटा शिवाजी आहे, खरे शिवाजी निसरलेले आहेत, आपण फसलेलो आहे. सिद्दी जोहार म्हणतो हा खरा शिवाजी आहे, नाही तुम्ही कधी बघितलेला नाही, आपणास चकवा दिलेला आहे आणि आपण आता रिकाम्या हातानं आहे. त्याला मारतात शिवाकाशीला आणि पाठलाग चालवतो. त्याला शिवाजीराजे मसाई पठार चाफेवाडी करून ह्या बाजूला निघून गेलेले असतात. त्याला बाजीप्रभू देशपांडे म्हणतात राजे लाख मिळले तर चालतील, लाखाचा पोशिंदा तुम्ही जगलं पाहिजे आणि 600 मावळेपैकी 300 मावळे मी घेतो. तिथेही विशाळला वेढा आहे, तिथं तुम्हाला ॲट अ टाईम लढाई करणार. 6-7 किलोमीटर अलीकडे पांढर पाण्याच्या आसपास मी घोडखिंडीमध्ये थांबतो. तुमची कामगिरी फत्ते झाली की 3 तोफांचा आवाज द्या, मी माझं काम फत्ते करतो असं सांगतात. आणि त्यानंतर शिवाजी घोडदौड करून पुढे जातात. पाठलाग चालू असतो आणि त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे तिथे लढाई करण्यास सज्ज होतात आणि 6-7 तासानंतर दुसऱ्या दिवशी प्रचंड असा दगडाचा मारा होतो, त्यांच्यावर गोळीबार होतो. तरीसुद्धा बाजीप्रभू देशपांडेंच्यातले 300 मावळेपैकी 200 मावळे मारले जातात आणि 100 मावळे दगडाचा मारा करून त्यासनी शिवाजीराजांनी सांगतात मावळ्याच सांगतात मागं हटायचं नाही. राजेने आपणास शब्द दिला आहे आणि त्यानंतर ते 100 मावळे तुटून पडतात. दगडाचा मारा होतो. सिद्दी जोहार सिद्दी जोहार आणि फाजिल खान त्याला तिथं भेटतात आणि त्याला त्यांच्यावर गोळीबार होतो आणि त्यांच्यावर वार होतो. त्यांच्या रक्तान पाहून 3 तोफांचा इशारा झाल्यानंतर शिवाजीराजे तिथं पोचतात आणि त्यानंतर हारामधून आपला प्राण सुटतात. त्यांच्या बलिदानानं पाहून झालेली पावनखिंड पुरी घोडखिंड असा आहे त्याचा आहे. आता आपण ती विहीर बघायची. जवळजवळ 70 ते 80
टाके विहिरी यापैकी अंधार बावडी म्हणजे काळोखाची तर ही 12 फूट तटबंदी 1011 मध्ये हिंदू राजा भोजनं बांधली. 200-300 तोफांचा मारा झालेला तरी सुद्धा भक्कम अशी गडकोटांची सगळ्यात मोठा परिसरानं असलेला गडकोट 350 एकर परिसर अधिक 70 एकर पावनगड असा 450 एकराचा पावनगड विथ पन्हाळा असा परिसर आहे. आणि याच्यात बाली किल्ल्याचा परिसर म्हणजे 15 ते 16 त्याच्यात शिवाजीराजे राहण्याचं ठिकाण राजवाडा जो इंग्रजांनी उद्ध्वस्त. अच्छा. तर आता तुम्ही खाली बघताय 3 मजली इमारत म्हणजे अंधार बावडी शृंगार बावा म्हणतात. त्याच्या पायथ्याला बेसमेंटला गेट ठेवली गेली आधीच्या जगात बांधली गेली. 3 मजली इमारतीचा वापर छत्रपती शिवाजीराजांचे 600 मावळे असताना ह्या दगडी इमारतीचा अंधार बावडीचा वापर म्हणजे ज्याला मावळे आपल्या आत असायचे गडकोटाचे दरवाजे 7 करून बंद असायचे त्याला बेसमेंट गेले पाणी खाली दिसतंय 70 फूट. त्याच्यात जर विषाची पुडी टाकली तर विष प्रयोग होण्याची शक्यता असायची. म्हणून तिसऱ्या मजल्यामध्ये आपली सिक्युरिटी असायची व्यवस्थित सुरक्षेसाठी त्याचा वापर केला जायचा. तिसऱ्या मजल्याला दुसरा मजला म्हणजे किल्ल्याच्या बाहेर पडलेला चोर मार्ग हां पर्यायी जाण्याचा मार्ग किल्ल्याचे दरवाजे बंद असते की बाहेर पडण्याचा आतल्या मावळ्याच नाही. चौथा मजला म्हणजे किल्ल्याचा देहणी करण्याची असा वापर केला. आता आपण पावनखिंडीच्या रोखांनी निघालेला आहे. ज्याला सिद्धीजवळचा वेढा होता त्याला शिवाजीराजांनी 600 मावळ्यांशी ह्या किल्ल्यावर वास्तव्य केलं. त्याला न भीड घालता ज्याला तोफेंचा मारा केला प्रचंड असा तोफा होत होत्या लांब पल्ल्याच्या तोफा मारलेला तिथं आवाज झालेला होता. तिने शिवाजीने ओळखलं. त्या हेनरी पिनलेस नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेल्या होत्या. लांब पल्ल्याच्या तोफापैकी 3 तोफा ह्या इंग्रजांनी दिलेल्या होत्या. त्यामध्ये त्या हेनरी फिनलँड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं ज्या लांब पल्ल्याच्या राजापूरच्या तोफा दिल्या त्यांचा मारा केला आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचं पश्चिमेचं गेटवर स्ट्राईक झालेला आहे. मार्किंग झालं आहे तरी सुद्धा तो दरवाजा पडला नाही. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दरवाजाचं 3 दरवाजे आहेत आणि त्याच्यावर काही आतल्या चौकातलं 3ऱ्या दरवाजाचं बांधकाम काही बिल्डिंगचा भाग हा दगड आणि लेड शिसोमध्ये बांधकाम केलं आहे. त्यामुळे भक्कम पहिला 3रा दरवाजा सोडला की पहिला आणि दुसऱ्याचं शिस ह्याच्यात तुमच्या चुन्या मातीमध्ये केलं आहे. स्ट्राईक बसून सुद्धा तोफेचा मारा बसून सुद्धा दरवाजा पडलेला नाही. ही 12 फुटांना तटबंदीच्या अशा अभेद तटबंदी कुठल्याही किल्ल्यावर नाही. काही काळ शिवाजीराजेने उपराजधानी केली काही काळ किल्ल्याचा राजकारभार ह्या किल्ल्यावर ठेवलेला होता. ओके. ॲक्च्युली आपण गडकोटचा पश्चिमेचा दरवाजा बघायला निघालो. त्याला 3 दरवाजा होतो कोकणी दरवाजा. आता आपण बघतोय 3 दरवाजाची इमारत आहे. आता आपण आतून प्रवेश केला जात आहे किल्ल्याच्या आतून. तर 3रा दरवाजाची कमान आपण पाहताच आत गेल्यानंतर ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आत लेड आणि दगडाचा वापर केल्यामुळं अशी सुंदर अशी इमारत नक्षीकाम असणारी तुम्हाला कुठल्याही त्याच्यात आहे तशा स्टेजमध्ये आहे. शिस्व तुम्हाला बघायला मिळणार. तिच्या त्याला बिजगडी असायच्या किंवा कडी गोंडी असायचे किंवा इंचेस असायचे बरोबर खांब. एवढा दरवाजा 3रा दरवाजा. इथं लेडमध्ये बांधकाम तर तुम्हाला आता बघायलाच मिळते. हे शिस्व भरलेलं आहे लक्षात आहे का भक्कम असं. त्यामुळे तोफेचा मारा केला तर ते जॉईंट पकडते त्यामुळे ते तुटत नाही. घन मारला किंवा तोफेचा मारा केला तरी ते ते फक्त हे 3 दरवाजासाठी यूज केलेला बाकी कुठला शिवाजीराजेने 4 दरवाजावर नाही 4 हे समोर दिसतं ते गणपतीचं छायाचित्र हे पूर्वीचं कोरीव काम. 3 दरवाजाचा वापर हेमाडपंथी बांधकाम दगडावर दगड ठेवून 3 मजली इमारत असल्यामुळं आत आलेला शत्रू 3रा दरवाजा बंद करायचा. त्या गॅलरीतून आपल्या गनिमी दगड घेऊन वर थांबायची. तिची पार्श्वभूमी असा आहे समोरासमोर दरवाजे का ठेवले नाहीत तर सर्वसाधारण हालून तोफेचा मारा केला तर समोरासमोर जर एका रेंजमध्ये 3 दरवाजे जर समोरासमोर असते तर 3रा दरवाजा तुटून भुसकुरी होण्याची शक्यता असायची. त्याचं आर्किटेक्ट म्हणजे टेक्नॉलॉजी बघा जी इंजिनिअरिंग म्हणतात ती 3ऱ्या बाजूला एल आकारात असल्यामुळं तो सुरक्षित राहायचा. 2 दरवाजे तुटायचे त्यामुळे एल आकारात असल्यामुळं तो बंद करायचा. सुरक्षेसाठी त्याचा बंद करून वरने गॅलरीतून नगारखाना वाजवला की त्याच्यात ट्रॅप केला जायचा. 8 फूटमध्ये 4 फूट विष्णू तीर्थ उर्फ टाकी वीर
जीवन पाणी झरे असणारे पूर्वीपासून ज्यावेळेला ह्या गडाचे दरवाजे बंद असायचे त्यावेळेला काही काळ 2 दरवाजे बंद असले की पाणी पिण्यासाठी घोड्यासनी पाणी पाजण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी एवढ्या उंचीवर 8 फूटमध्ये 4 फूट 8 फूट हिची उंची आहे तरीसुद्धा पाऊस पडलं तर 4 फूट पाणी 5 फूट त्याची पाण्याची पातळी खाली पायथ्याला बघितलं तर 700-800 फूट ह्या भिंतीतून पाणी आलेलं आहे. विशेष म्हणजे एवढ्या उंचावर पाणी पुरवठा असणारा जास्त पाणी पुरवठा असणारा 350 किल्ल्यामधला सगळ्यात अभेद्य किल्ला. ओके. इतर वेळेला दरवाजा बंद असायचा आत आपली मावळी राहायची आणि मावळी राहिली की इथं घोडं बांधले जायचे त्यांची राहण्याची व्यवस्था असायची त्यामुळे 2 दरवाजे बंद असल्यामुळं ह्या विहिरीचा वापर पाणी पिण्यासाठी. समोर उंच दिसते इंचेस दुसरा दरवाजा हे जुन्या दगड आणि वाळू बांधकाम चुना दगड आणि वाळूमध्ये हा दुसरा दरवाजा. पहिला दरवाजा आपण आता बाहेरून खालून कोकणातून येणारा फर्स्ट दरवाजा म्हणजे पहिला दरवाजा उर्फ कोकणी दरवाजा. याला उभे इंचेस असायचे दरवाजे असायचे अडगोळे टाकले जायचे गडक मारली तर तरी हे दरवाजे खोल असते तुटायचे नाही दरवाजे तुटायचे ह्याच्यासाठी अडगोळा. समोर जी अभेद्य भिंत आहे ती 1011ला राजा भोजने तटबंदी. आता आपण किल्ल्याच्या बाहेर आलोय. सकाळी 6ला दरवाजे उघडलं की संध्याकाळी 6ला कोकणी दरवाजा उर्फ 3 दरवाजा असं म्हणतात. त्याच्यावर 3 तोफांचा मारा करून सुद्धा त्याच्यावर तुटलेलं नाही. लांब पल्ल्याच्या तोफा मारल्या त्या हेनरी पिल्लेस नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेल्या होत्या. सिद्धी जोहरकडे तोफा होत्या त्या कमी रेंजच्या होत्या. त्या तोफींचा मारा पहिला तोफीचा गोळा लागलेला आहे तो कमानीला. दुसरा म्हणजे इथं लागलेला डावीकडे आणि तिसरा म्हणजे डावीकडे खीर पडलेली आहे. असे 3 तोफींचा मारा करून सुद्धा हा दरवाजा तुटलेला नाही. त्याचं बांधकामाची पद्धत 1011ला बांधकाम केलं. अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम म्हणजे 70 फूट उंचीची 15 फूट रुंदीची ते 20 फूट रुंदीची आतलं पाणी निचरा होण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम. तर हा कट्टा म्हणजे 1000 वर्षापासून आता गोळण सर म्हणून गोळण आहेत त्यांनी त्यांच्याकडे आम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी हा उल्लेख केला आहे की हा कट्टा बांधण्याचा उद्देश त्यांच्या खालून तोफीचा मारा करायचे रेंज चुकावा नेम चुकावा म्हणून हा कट्टा बांधला. त्यामुळं दरवाजे लाकडे असायचे समोरासमोर 1 आणि 2 तिथं त्यामुळं त्यांच्या खालून नेम धरला त्यांची माशी म्हणजे नेम चुकावा आणि स्ट्राईक बाजूला जावेत त्यासाठी ह्या कट्ट्याचा वापर केल्यामुळं दरवाजे सुरक्षित राहिले. त्यामुळे त्यांची तिन्ही लाईन तिकडे गेली. म्हणजे टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग बघा पूर्वीचं 1000 वर्षापूर्वी. कोंडाची फर्जतनं 60 महिने हा किल्ला पहिल्यांदा शिवाजी 28 नोव्हेंबर 1659 रोजी आले. त्यावेळेला 600 महिन्याशी इथनं प्रवेश केला. 6 महिने 133 दिवस वेढा धान्यसाठा संपला. फाजुल खान इकडे होता. 40,000 सैन्याचा वेढा असताना सुद्धा शिवरायांनी चकवा देऊन ह्याच्यातून बाहेर पडलं वेषांतर करून. आणि त्यानंतर ह्या किल्ल्यामध्ये ज्यावेळेला ह्या किल्ल्यामध्ये वास्तव्य होतं त्यावेळेला पहिल्यांदा हा किल्ला जिंकला 133 दिवसानंतर. परत आदिलशाहचा परत वेढा परत नेताजी पालखरनं हल्ला केला त्यावेळेला घेता आला नाही. तिसऱ्याला हल्ला केला 60 मावळे घेऊन कोंडाजी फर्जत आला आणि त्यानं एक प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग करण्याची भूमिका तुम्हाला आता समजावून शकतो. थोडंसं आम्हाने असं गनिमी काव्याचं शिक्षण गुळवणी मुग गुळवणी म्हणून आम्हाने शिक्षक होते त्यांनी दिलेलं आहे. तर त्यावेळेला खाली तंबू टाकायचे मुसलमानाचे सैन्य वर असायचे आणि त्यांच्यावर रात्री राहोट्या ठेवून ते झोपलेले असताना 7-8 हजार 60 मावळे प्लॅनिंग करायचे. रात्रीचे चढायचे 12 वाजता झोपलेले असताना दगड गोळा करायचे गंजा गोळा करायच्या रात्रीचे उतरायचे. दुसऱ्या दिवशी त्यांची गाढ झोपेत तिने दोर टाकून हल्ला करण्याची योजना केली. दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग करून गनिमी काव्याचा वापर केला आणि त्यांच्यावर तुताऱ्या वाजवल्या दगडं मारलीत. त्यांचे रेंज जे हे होते तंबू ते टार्गेट केले. त्यासने वाटलं रात्री 1 वाजता प्रचंड सैन्याचा हल्ला झालेला आहे म्हणून तिने 3 ते 4 तासात 10,000 सैन्यांनी पश्चिम बाजूला पायथा उतरून किल्ला सोडून गेलेत आणि 60 मावळ्यांनी किल्ला कोंडाजी फर्जतनं जिंकून दिला. त्याचा सत्कार शिवाजीराजांनी ज्याला अमरपल्लीने ते हे केलं त्याचा वास्तव्य इथं शिवरायांनी राज्याभिषेक करायच्या आधी सुवर्णमुद्रा जर उधळी असतील पहिल्यांदा तर पन्हाळा किल्ल्यावर ह्या चौकात सुवर्णमुद्रा उधळ्या का हा किल्ला 2 वेळा ह्याच्यावर हल्ला करून मिळवायचा त्रास झाला म्हणून त्यांनी सुवर्णमुद्रा राज्याभिषेक साजरा केला.
शिवाजीराजांच्या काळात एक मिनिट थांबवा. समोर जी बिल्डिंग दिसते त्यामध्ये आदिल शिवाजीराजांच्या काळात धर्मकोटी म्हणजे दान धर्म करायचे. त्याला गोरगरीब असते दान धर्म करण्यासाठी धर्मकोटी. कलावंतीसाठी आदिलशाच्या काळात कलावंती एंटरटेनमेंट आदिलशाह शौकीन होता. मुजरा किल्ल्यावर 30-40% छाप आदिलशाची. बरोबर. 35 वर्ष राहते. आणि मग शिवाजीने जेव्हा हा किल्ला घेतला तेव्हा इकडे काय व्हायचं मग काय नाही बंदच असेल. त्यासनी हे नव्हतं. एक मिनिट चला पूर्वीची 3 मजली इमारत. हां 3 मजली इमारत इब्राहिम आदिलशाच्या काळात बांधली गेली. त्याला कलावंतीन सज्जा असं म्हणतात. तर 3 मजली म्हणजे सज्जा, त्याला गॅलरी असायची, वर एक दरवाजा राहिलेला आहे असं त्याचं त्यांच्या पद्धतीने बांधकाम. त्यामुळे जिना जाण्यासाठी बॅक साईडनं असायचा आणि हा म्हणजे नाचगाणी यासाठी आणि आत एक रूम असावी असा आमचा एक अंदाज आहे की मेकअप रूम असावं का हवा खेच राहायची. ही तटबंदी. इथं नाच काम आणि इथं मेकअप रूम आणि वर विश्रांतीसाठी. समोर दिसते ते वीररत्न देशांतर करून गेला शिवाकाशीचं गाव नेबापूर. गाडी येते तिथं मेन दरवाजा 4 दरवाजा होता. त्या स्टेप दिसतात नाही पायथ्याच नाही. या आकारात पायवाटा वर आली बघा घरा बसण्याची. तिकडे पूर्वीला गेली आणि या आकार ह्या धक्क्याच्या खालून पायऱ्या होत्या. इथं दरवाजा होता. इथे मेन दरवाजा तो उद्ध्वस्त केला. जसा 3 दरवाजातनं येल आकारात जसा रस्ता गेला तशा स्टेप उतरून त्या स्टेप आहेत तिकडून त्या झाडी चौकी तर हत्ती बांधण्याची जागा. हत्ती महाल भाग म्हणतात. ही तटबंदी लक्षात का. हे 4 दर्गा. हा डुप्लिकेट दर्गा पावनगड 70-75 एकर. डुप्लिकेट किल्ला म्हणजे तिकडं आला आदिलशाह पूर्वेखंड किंवा उत्तरेखंड कर्नाटकखंड किंवा हैदराबादचा निजाम आला की त्यासनी फसवण्यासाठी सह्याद्रीपुराच्या रंगावर पूर्वेला डोंगर होता त्याचाच शिवाजीने 16व्या शतकात बांधकाम केलं. पावनगड तिथं तुपाची विहीर आहे आणि त्याच्यावर तोफेचा मारा केला जायचा. त्यामुळे फसून हा किल्ला सेफमध्ये राहायचा. पूर्वीच्या किल्ल्यावर हा लावायचा. हा पश्चिमेला सेफ मारायचा. ही समोर दिसते सदर सध्या कुठे शिवाजी ऑपरेटिंग करण्याची जागा. तो फ्लॅग दिसतो त्याच्या पलीकडे 3 मजली इमारत. ही तटबंदी कमी उंचीचा सिद्धीजवळचा तळ इकडे होता. त्याला वेशांतर करून तशीच ती पालखी तिकडे गेली आणि तिकडं उत्तरेकडचं सैन्य सगळं इकडे काढून घेतल्यामुळं फाजलखान पश्चिमेला होता. त्यामुळे शिवाजीराजांनी इकडे ट्रॅप होईल म्हणून तिकडे ट्रॅप होईल तोकडे पश्चिमेला म्हणून तो मार्ग निवडला नाही. निसटण्यासाठी तोच मार्ग निवडला. तिने पाहणी केली. त्याला गाफील दिलं फाजलखानला. सिद्धी जोहरला इकडे त्याच्याशी तहाची बोलणी केली. दोघांच्यात अंतर ठेवून गाफील ठेवून त्यांच्यात दुमत ठेवलं आणि तिने इकडं बैलाच्या शिंगाला माश्या लावून पूर्वीला पाठवला. शिवाजीला इकडे पाठवला आणि खरे शिवाजी तिकडे 12 वाजता गेले. तो 7 वाजता इकडे पोहोचला. 6-7 तासाचं अंतर गॅप मिळालं. तेवढ्यात ते गेले आणि तो फाजलखान ओळखून तिने 35 ते 40 किलोमीटर अंतर पार केलं होतं आणि मग पाठलाग चालू झाला. मग तिने घोड्यावरून प्रयाण हे धक्का बांधला इंग्रजांनी. हा बेस पूर्वी खालून या पत्र्याच्या घोड्यावर कडेलोट म्हणजे समोर कडेलोट गणेश मिळची जागा. पराशरी मुलींची गुहा तिथेच आहे. पन्नग म्हणजे नाग आलय म्हणजे घर. त्या टावरच्या बाजूला 4 दरवाजाच्या वर 7 कप्पी गुहा. पराशरी मुलींचं वास्तव्याचं. पन्नग म्हणजे नाग आलय म्हणजे घर. तिथं त्यांच्यावरनं पन्हाळगड असं संस्कृत भाषेत नाव पडलं. ते आता तुम्हाला दिसते बघा. एक गॅलरीचाच भाग होता. दुसरी गॅलरी तिसरी गॅलरी पडली. सजावटीचा भाग असा जाय खरं ते बांधकाम बंद आहे. ते समोर दिसते ते धर्मकोटी. शिवाजी महाराजांनी काय याचा उपयोग ह्याच्यासाठी. हा किल्ला म्हणजे टार्गेट होता आदेशाचं. अच्छा. संपूर्ण गडकोट किल्ले तिकडे टार्गेट केलेलं होतं. ते शिवाजीने
प्रतापगडलाच ओळखलं. म्हणजे ज्याला अफजलखानला पाठवलं हां त्यावेळेला चिळे का कोल्हा कुठं आहे, हां. अफजलखानला जे पहाडी पाठवला हां तर शहाजीराजे त्यांच्या दरबारात होते. हां. तरी सुद्धा सगळे आडाखे त्यांनी समजावून घेतलेले होते. तिथं जिजाईंच्याकडं किंवा शहाजीराजेंच्याकडं धडे घेतलेले आहेत. हां. त्याचाच वापर केला. पहिलं दहशत हां. ही तिकडं होणार आहे शिवाजीने जाणलं हां. आणि त्यांनी पहिल्यांदा अफजलखानला मारल्यानंतर हा किल्ला येऊन राहिले. त्यासनी म्हटलं सहजासहजी हा आपल्या शहाजीराजेंचा बच्चा आहे, ह्याला आपण पकडता येईल म्हणून तिने जो कोणारचा सिद्धी जोहार होता हैदराबादचा हां. तर त्याला पाठवलं गेला. हां. त्याचाही इथं काही उपयोग झाला. हां. शिवरायांनी त्याला गनिमीकानं उत्तर देऊन हा किल्ला 12 जुलैला निसटून गनिमीकानं घेतला. परत ह्या किल्ल्याला नेताजी पारकरनेही हल्ला करून मिळाला नाही आदिलशाहीला. तिसऱ्या याला कोंडाजी म्हणजे हा किल्ला तसा सहजासहजी छत्रपती आयुष्यात सगळ्यात जास्त त्रासदायक हा किल्ला वैयक्तिक त्यासनी हां स्वतः लढाई खेळून सुद्धा हां परत त्याच्यावर आक्रमण. बरोबर. हे संभाजीराजे म्हणजे राजारामचा मुलगा सेकंड संभाजी. हां राजारामची कारकीर्द. हां ताराबाईचा मुलगा हां दुसरा राजाराम यांचा संभाजीराजे हा सेकंड संभाजी. तर 1714 ते 1760चा कालावधी. हां हे दुसरा संभाजीचं हां मंदिर चोरीच्या तोफा आणून ठेवलेलं आहे. हां तिथं जाता येत नाही तरी सुद्धा तुम्हाला पर्याय करत. ही पूर्वीची रेनर्जी सिस्टीम हां 16व्या शतकातल्या विहिरी. एरी. ताराबाई हां छत्रपतीच्या काळात नंतरच्या अच्छा. आतलं पाणी आतच 6 फुटी महादेवाच्या पिंडीच्या आकाराचं हं. घाण वगैरे पडू नये. आतलं हार्वेस्टिंग आतच अच्छा. हां. अशा जवळ खाली जाऊ 30 ते 35 जाऊ शकतात. सुंदर पाणी दिसलेल्यापेक्षा सुंदर. अंधार आहे, काय दिसत नाही. सोमेश्वर तलाव. सोमेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आणि पाण्याचा वापर त्या काळात दुनियासाठी आंघोळीसाठी करायचे. हां. तिथंच थांबवा होतो. चालत जाय थांबा. आहे 6 फूट हां हे गेट. हां गेट घ्या बालेकिल्ल्याचं गेट हे ना. दिसते. हां लोक खंदक होते. बरोबर. ते बालेकिल्ल्याचं गेट धान्य गोडाऊन शिवाऱ्यांचा धान्याचा शिवाऱ्यांचे राहण्याचं ठिकाण. इकडंच फक्त एंट्रन्स असायचा. हां बाहेरून खंदक होते. हां 20 फूट रुंदीचे हां. 70 फूट खोलीचे. त्याच्यात सुसरी मगरींचा वावर. फक्त हात येण्या जाण्यासाठी फक्त एकच सिक्युरिटी. नॅचरल सिक्युरिटी. हां. हात भिंत असल्यामुळे वर चढता येत. चढता येत नाही. हां ह्या बिजागड्या कडे घेऊन तिकडे पण खंदक अलाउड. आत तिथनं तिकडे अलाउड नाही. हे महादेवाला म्हणून आम्ही सांगतोय. हां 2 विहिरी रेन हार्वेस्टिंग हेच पाणी. आतलं हार्वेस्टिंग हे त्या विहिरीच होतं. हे उंचावर आहे. बरोबर 80 फूट. हार्वेस्टिंग हे झालेलं तिथंच त्याची सप्लाय होतो. शिवाजी शंभरांची भेट इथे झाली. शिवाजीने प्रतिष्ठापना केलेली महादेवाची मूर्ती. बघा आता तुम्हाला स्पेसिफिक आपण सेंटरला हां किल्ल्याच्या उंचीवर 80 फूट. शिवाजीचा राजवाडा इथे होता. तो उद्ध्वस्त केला. जायला अलाउड नाही. सांगायचं पाहुणे गप्पा मारायचा पाक. हां समोरच झाडाचा. हां संभाजीराजे शिवाराजे किंवा त्यांचे तर इथे शिवाजी आणि संभाजी महाराजांची भेट झाली. त्याच्यानंतर स्कूलला जागा झाली. हां पण ते बंद पडली वाटतं ना. नाही ही शाळा नाही. छान. ही तुम्हाला सुद्धा देतात की हां भाडेपट्ट्या. यमुना गंगा यमुना सरस्वती. गंगा यमुना सरस्वती. तर गंगामध्ये तुम्ही बोला तांदूळ आणि यमुनामध्ये नाचणी. तिसऱ्यात बाजरी. तांदूळ नाचणी बाजरी.
12 फूट वाट. आणि किती पोती? 30 ते 35 लाख. बापरे, एवढा मोठा. मला फक्त फोटो नाही. दरवाजा असायचा, धान्य वरण होतायचं खोलात त्या, आणि ह्याच्यातून कणकीसारखं हो काढायचं. बापरे, हे सगळं फुल धान्य असायचं. हे असं खेचून असं 800 फूट लांबीचं. बापरे. आणि इकडनं यायचं बाहेर. बुचकाट. अरे बापरे. मोजमाप करायचं लाईन बघा. 10 लाख पती इथं असं तिथनं इथं. बापरे. मोजमाप खाची, त्याला खाची नाही, त्याला खाची नाही. कॉलम 30 कॉलम हत्तीच्या पायाचा. बापरे, 35 लाख पोती. वरनं धान्य आणायचं, जिन्यानं वर घ्यायचं असं, आणि वरनं गोण्या पोतायचे. त्याला हवा खेती राहावे, पाणी पडण्यासाठी पोग. तिथं हत्ती आला की हत्तीगंड हे पॅक असायचं. हे बाजरी. भिंत बघा सरसोबत. त्याच्यात बापरे, 1000 वर्षापूर्वी राजा भोजन. ही सरस्वती आहे ना. वर जाऊन येणं असंच जाऊन वर जिन्याने आणि वरून टाकायचं. गोण्या टाकायच्यात, स्टोरेज. बापरे. रक्षक असायचा वीज पारा करून, सिक्युरिटी दरवाजे. म्हणजे ते उंच का त्याची टांगसा सोनं नाणं तेच असत. त्याच्या खाली आता आमच्या घराची पायथ्या नाही, खंडात बांधलीत. मी 50 फुटामध्ये अंतर सोडून बांधायला सांगितलं खंडात. अच्छा. तर सर्वसाधारण त्याच्यामध्ये पायात शिसं ओतलेलं आहे. काही ठिकाणी शिसाच्या गोळ्याच्या गोळ्या बघा, राजवाड्याचे कमान सगळे राजवाडा खंड तिथे कमान होते. खंड राजे जायचे तिथे राजवाडा तिथे बेस राहिले. हे हा राजवाडा होता ना इथे. हा त्याचा बेस लागतो. कमान दगड चौरस निसर्ग. बरोबर. तो एक कॉलम, हा एक कॉलम. आणि हा असा दरवाजा असायचा, आणि इकडनं राजे जायचे. जास्त काळात तिने इथंच वास्तव्य, काही काळ राजाने इथं ठेवली. तेव्हा हे राजवाड्याचे भिंती.
हे कोणी उडवलं तोफानी? इंग्रजांनी इंग्रजांनी. गुप्तधनासाठी जो आहे दिसतात सरस्वत दिसते काय? हां हे महादेवाचं मंदिर. हे व्हायला पाहिजे तर हे शिवाजी महाराजांनी खासदार संभारांची मालकी कोल्हापूरच्या शहराची मालकी शंभू महादेव मंदिर. हां बूट काढतोय. एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं टेम्परेचर प्रमाणे त्याचा शालिग्रामचा कलर चेंज होणारी एकमेव मूर्ती महाराष्ट्रात. अरे वा. शिवाजीराजांनी स्वतः बनवलेली तेवढंच देऊळ उद्ध्वस्त केलं नाही. रंग बदलणारी पेंड कलर खाली हे माळ प्रत्येक बांधकाम शिवाजीराजांनी स्वतः बांधलेलं एवढंच राहिलं. राधाकृष्णाची जुनी मूर्ती ती मॉडिफिकेशन केली परत प्रतिष्ठापना. अच्छा. त्याला पावलेलं आहे त्याने 1 कोटीची शाळा बांधली. हाच महादेव त्याला पावलेला. तो महाशिवरात्रीला 2000 लोकांची खीर जेवणाचं जेवण भोसलीच म्हणून आम्हाने पावलेलं. आम्हाला एका ब्राह्मणानं वाडा दिला आमच्या आजोबांनी पूजा असेल समोर भिंतीला. ह्याचं वैशिष्ट्य फार मोठं आहे. तुम्ही जरी सोमवारी येऊन गेला तर तुमचं ह्याच्यात एक तुम्ही एक त्याचं हे केलं अभिषेक घातला तर तुम्हाला सुद्धा लक्ष लाभ होतो मनावर सरकार. खाली डोकीला छत्रपती शिवाजी राजांनी 4 महिन्यात स्वराज्याकरिता जगणे शिकवले. कृष्णेश्वर मंदिरात अखेरची भेट आणि प्रदेशाची विभागणी इथंच झाली बघा. इथं कृष्णेश्वर लिंग तिसऱ्या ओळीला. ते कुठे तिथे ना झाडाचे इथे तो पार. गार पाणी. इथलं विहिरींचं पाणी नॅचरल. आणि पाहिजे बस मस्त पाणी गार गार. 70 फूट आपण फाउंडेशन म्हणतो ना सेंटर प्लस सज्जा कुटी किल्ल्याचं ऑपरेटिंग गॅलरी ते ओपन गॅलरीतून तिकडे त्याला पण गॅलरी आहे. तिसरं ओपन गॅलरी जिना असे येला करत आहेत असे वर गेले की परत तिथनं एक जिना आहे वर. इतकं आहे हा महल ते तुम्ही कलावंतीन सजावलं. वर गेला तर तुम्हाला असं फॅनपेक्षा वारं जास्त थंडगार. आपण ते फाउंडेशन तिथं बघितलं ते त्या फाउंडेशनपेक्षा सेंट्रल प्लस किल्ल्यापेक्षा 25 फुटानं 50 फुटानं उंच आणि तिथनं आणि हे 75 फूट. म्हणजे पूर्ण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळे पठार वगैरे दिसतात सदर म्हणजे सज्जा गॅलरी आदिलशाच्या काळात. आणि त्यानंतर संभाराज नजरखत ठेवली जागा. संभाराजांनी बुद्धभूषण ग्रंथ 14-15 वर्षी इथेच लिहिला. संभाराजी किल्ल्यात कारभार पाहिजेत कसं करायचं हे दिलेर खानच्या तावडीतून सुटून आल्यानंतर शेवट भेट शिवाजी शंभूरायांची इथे झाली. 4 डिसेंबर 1679ला भेट झाली. 3 एप्रिल 1680ला रायगड एक्सपायर झाली. त्याला इंग्रजांनी जो हायदूस घातला त्याला ते ज्यावेळेला शिवाजीराजे एक्सपायर झाले त्यावेळेला त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याला ते अण्णाजी पण यायच्या आधी ताराबाई हंबीर मामा होते त्याला हंबीर मामा असे माहीत होते संभाराजे काय ग बसणार नाही. जरी गादीवर बसले नाहीत सक्का भाचा जरी बसलेला असला तरी ते कारभार इकडे ज्याला इंग्रजांनी हायदूस घातला राजापूर पोखरमध्ये त्याला संपूर्ण जे ज्योत्याजी केसरकर पुनाळ म्हणून आहे त्यास घेऊन असे गनिमी काळानं त्याने जवळजवळ 6-7 लढा इंग्रजांच्या इकडे अटॅच करून जिंकल्या. म्हणजे ते इथं 1 वर्ष 2 वर्ष होते. शिवाजीराजे एक्सपायर झाल्यानंतर वर्ष 1.5 वर्ष तरी ते थांबले नाही. त्यांनी 7-8 लढा इकडे अरेंज केला. म्हणजे संभाराजींचं जास्त आवडता किल्ला जास्त संभारांची राजधानी म्हटली तर चालतं. तसं ऑपरेशन गुप्त बैठका किल्ल्याचा कारभार सदर ही महल. सदर म्हणजे उंच जागा महल म्हणजे राजे लोकांचं त्यांच्या उर्दू भाषेत. सज्जा म्हणजे गॅलरी मराठी भाषेत. कोठडी म्हणजे कैद करण्याची जागा. प्रिझन ऑपरेटिंग करण्याची जागा. मसलती गुप्त हितवाच्या ह्याला सिक्युरिटी आपल्या रिक्षा बसणं असायची. आत कोणाला अलाउड नसतं. भटारखाना म्हणजे विष बाधा होणे
स्पेसिफिक जेवण करून देतात. हां पाण्याची व्यवस्था तुम्हाला सांगितलं तिथं आपण धान्य गोडाऊन बघितलं. अशा हाकेच्या अंतरावर बुरुज, त्या बुरुजावर गेला तर पूर्व बाजू पण हां टेहणी केली जायची. हां उत्तर बाजू आणि पश्चिम बाजू त्या बुरुजावर गेला अँगलमध्ये कसे बुरुज बांधले. बरोबर. हे जवळजवळ हा 1.5 ते 2.5 किलोमीटर पूर्वीचा भाग असा पश्चिम असं ट्रँगलमध्ये किल्ला आहे. पूर्ण तटबंदी आहे. टेहणी करण्याचा बुरुज हे दुतोंडी बुरुज, हां दौलत बुरुज, नंतर तो बाजीपुर बुरुज, दुतोंडी बुरुज अशी नावं प्रत्येक मावळ्यांची दिली, सरसेनापतींची. 32 माच्या. तो कडेलोट लास्ट 2 किलोमीटर दिसते कड्यावर फेकलं. तिकडं तो अँगल कोल्हापूर जवळ आणि त्या माचीवर गेलं तर पूर्ण अगदी सगळं ह्याच्यावर ती गॅलरी ह्या माची म्हणजे बघा असा परिसर पूर्व बाजू दक्षिण बाजू ही दक्षिण पश्चिम म्हणजे कोकण लागला हा दक्षिणेला किल्ला. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोवा, त्यामुळे सेंट्रल प्लस आणि देशभाग. त्यामुळे सगळी आक्रमण ही शिवाजीराजांनी पहिल्यांदा का घुसखोरी केली, पहिल्यांदा धडा शिकवायचा, त्याला थांबवलं पाहिजे कुठेतरी. पहिल्यांदा प्रतापगडला मारून स्वतःचे वडील सरसेनापती असताना हा किल्ला तिने पण टार्गेट केला आणि त्याला थोडीशी दहशत बसवली. पावणे 400 एकर अधिक तो 100, पावणे 500 एकर म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात परिसरानं हा किल्ला मोठा. 12 फूट वॉल, 12 फूट डोंगरालाच तटबंदी बांधली. कसली बांधली असेल मजबूत एकदम. बघ तोफांचा काय उपयोग. बघ त्याची जर एक हयात गेलेली आहे, त्याची पूर्ण निम्मी पिढी निम्म आयुष्य ह्या किल्ल्यात गेली. कन्स्ट्रक्शन 20-25 हजार कामगार होते. ते बाली किल्ला वेगळा स्पेसिफिक. हा किल्ला सगळ्यात राजा भोजची हिंदू राजा भोज, हे हिंदूंचंच आर्किटेक्ट म्हणतात. तसा 1 दिवस लागतो किल्ला फिरायला. बरोबर. चालत म्हणतात. तिथं वाघदर्गा उत्तरेकडं आलं, प्रतापगडकडं किंवा पश्चिमेकडं आलं तर ह्याला यू टर्न असायचा. त्याला माच्या आहे तिथं विश्वचंद्रांना इथं एक माच्या आहे. दोन्ही दरीच्या मधनं वर आलं की इथं गनिमीकडून दगड घेऊन थांबायचं, तिथं थांबायचं, तिथं त्या गॅलरीवर थांबायचं आणि तो आत 1000 फूट आत गेला की दरवाजा बंद करायचा. वाघाच्या तोंडात जसा सावध सापडायचा तसा त्याला ट्रॅप केला जायचा, म्हणून त्याला वाघदर्गा नाव. यू मध्ये 100 फूट खाली दरी. अशी पार्श्वभूमी कुठल्याही किल्ल्याला नाही ट्रॅप करण्याची. शेखर आती व माझ्या फड्यात येत ना इतिहास सांगताना. ते तर नाही काय ते आमच्यात तिथं हे समोर त्या हक्कीच्या अंतरावर इकडं तिथं थांबलं की तिकडचा भाग दिसतो. इकडं तुम्हाला उत्तर बाजू पण टेहणी करता येते, पश्चिम बाजू पण आणि पूर्व बाजू सेंट्रल प्लेस. म्हणजे माच्या बांधताना कसं हक्कीच्या अंतरावर प्रत्येकानं ते 133 दिवस 600 महिने संपूर्ण 40,000 सैन्यावर स्ट्राईक करत होते. हे यू टर्न असल्यामुळं तिथं
एक 25 मावळे, इकडे 25 मावळे, तिकडे 25 मावळे. हां. तो दरवाजा आत घुसखोरी झाली हां. की त्यासनी वाटायचा आत दरवाजा आहे हां. आणि ऍक्च्युली वरनं त्याला आत गेला की बाहेर पडून द्यायचं नाही, त्याला ट्रॅप करायचा पूर्ण. ट्रॅप म्हणून त्याला वाघ दरवाजा नव्हता. वाघाच्या तोंडात जसा बकरा सापडायचा तसा तसाच, तरी हां. 1000 फूट शत्रू हां. सापडायचा म्हणून वाघ दरवाजा. हां. त्याच्या मागचा इतिहास. हे पकड. ते बोलून मग असतात उत्तरेकडे इकडे. म्हणून 50% सुद्धा अजून फिरू शकत नाही हा. ते तर आहेच. इतिहास किती मोठा आहे म्हणजे एका दिवसात तर शक्य नाहीच आहे. नाही ना, ह्या किल्ल्याचा इतिहास संपत नाही. हां. ते दरीतनं एक गार्डनला रस्ता गेला, तिथं बघ, तिथं वाघदरवाजा झाड हां. बघितलं काय, तिथनं सहजासहजी दगड मारली हां. तर तिथनं 1000 फूट आत आलेलं सैन्य हम्म. तिन्ही कंड असं वरनं दगड ढकलून मारला जायचा. ट्रॅप इथनं आला की जवळ ट्रॅप, इथनं आला तरी खाली ट्रॅप, इकडनं आला तरी ट्रॅप. हा ट्रॅप. खरं वर गेलेला वापस येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. हां. त्याला वाघदरवाजा म्हणतात छोटासा. आणि इकडनं आवाज दिला की तिथपर्यंत जात होता. तिथनं दिसते की माची, तिथनं दिसते तुम्हाला ते पाणी पडण्यासाठी हे ते कसे बुजायचे. तिथं म्हणे तटबंदी दिसते कशी आहे बघा, ही 12 फुटांनी, त्याला पण पड बेन आणि ह्याच्यात हे पडझ झालेले, ह्याच्यापेक्षा उंची होती इकडे. त्याच्या खाली पण गुहा आहेत, खाली पायथ्या अजून. ते गुहा कशासाठी मावळे आदिवासी लोक राहत होती नाही पूर्वी. आदिवासी. आता बघा ती लेडीज, ते आता शेखर गाईड आहे ना आता स्टॉलवाला, तिचं घर तिथं आहे. बघा हे बाजारला आता आठवडा बाजारला लेडीज झाली बघा, इथनं चढते बघा, इथं असं सायपन पद्धतीने रस्ते आहेत बघा. हो चढता येते, ट्रेकिंग करून येते दररोज. आठवड्यातून 2 वेळा सकाळ संध्या दूध घालायला सुद्धा वर येतात पायथ्याला. अशी तुझं 100 भर वाड्या असतात इकडे. हा म्हणजे पूर्ण ट्रॅप, सगळ्यात ट्रॅक मोठा हा ट्रेकर्स. आणि कमी उंचीचा असल्यामुळे 25 भर पहाड चढून उतरून झालं. आणि तो 11 शिखराचं 7 पठार, त्याच्यावर पण गाडी जाते बघा त्यांची. तो राजदिंडी मार्ग त्या झाडीतून शिवाराने डायरेक्शन गेलं. इकडचं सैन्य पश्चिम पूर्व उत्तर आणि पूर्वेला सैन्य घेतलं. त्यामुळे बैलाच्या शिंगाला मशाल लावून पिवळा कागद दिसतो का फाउंडेशन, तिथून बैलाच्या टेंबे लावून इकडे शिवाकाशीला पाठवला. ते बघितलं तिने पकडलं का नाही, इजली का नाही, आणि मग आपली पालखी इकडे सोडली. म्हणजे सावधान केलं, 12 कन्फर्म केलं गेले की ज्यावेळेला 600 एकराचं पठारावर 11 एकराचं पाणी आलं, त्यावेळेला भयाने पालख्या नेल्या. त्यावेळेला तिथनं ते पास झालेत. त्यावेळेला एवढ्या पाण्यातून पालख्या गेल्या. म्हणजे पाऊस होता त्या 11 एकराचं पठार, ओढ्यातून पाणी. म्हणजे संघर्षाची सुरुवात कशी होती ते विचार. मग ते वेशांतर म्हणजे कसं आहे बघा, तंबू असायचे, तंबूला होल असायचे. आणि रात्र दिवसाचा पारा पाऊस असला तर त्याला प्रत्येक ह्याला 35 माचे असणे ह्या ट्रॅप केलं जायचं. इथनं सगळं दगड गणी का ते खालून तोफेचा मारा करायचे. खरं आपले 600 मावळे असे होते, 40,000 सैन्याला 133 दिवस वर येऊन दिले नाही. किती म्हणजे तयारी होते किती. आणि गनिमी कवा सगळा ट्रॅपचा हा किल्ला आहे. हा ट्रॅप करूनच जिंकलेला आहे शिवाजी. 2 वेळा जिंकता आला नाही, तिसऱ्याला कोंडाजी फर्जंदने जिंकून दिला. आणि हे खाची तंबू असे पूर्ण तंबू हे होण्यासाठी असे तंबू असायचे. त्यांच्या तोफा मारल्या तर यू आकाराचा तंबू असल्यामुळं आपले सेफ मध्ये राहायचे. त्यांची खाली तोफा लागायच्या. 800 ते 1000 तोफांचा मारा केला सिद्धीजवळनं चारीकडं, फाजिलकडनं तिकडं 600-700 तोफा. आता अशी झाडी जरा कमी झाली. आता आपण इकडे जाऊया. भयारी मार्ग होती त्याला, होल बंद खालून वर हे तटबंदी बघा, खालून आपण असं सरणार वरनं ट्रॅप केलं जायचं बघा. तिथनं आली की बघा तिकडं रस्ता असायचा, तिकडं रस्ता. त्यामुळे तिकडचे येणारे बघा सैन्य इकडे यायचे. तिथनं वरनं ट्रॅप केलं जायचं, तिकडं ते वरनं. हे रस्ते असे. इथे विहीर पण आहे, 100 फूट आहे. तटबंदीला लागून पाणी तुम्हाला सगळी ट्रॅपिंग लक्षात आलं हे बघा. नुसता दगड ढकलला तरी खलास, तिकडे येणार आणि तिकडे येणार. मधनं रस्ता नव्हता. तिथे एक विहीर आहे. म्हणजे काय आयडिया गणिमी करायची, शिवाजी अगोदर प्लॅनिंग करून सगळं करायचे. बाहेर सुटताना तिने इथं आल्यानंतर रात्रीचा अंधार रात्री हे करून मग अटक करून घेतली. मग त्यांचा वेढा पडला. नंतर सगळी प्लॅनिंग अगोदर तिने 15 दिवसात केली. 6 महिने
वेळा पडायच्या आधी काय झालं. अच्छा हाच ना दरवाजा. बघा हा ही विहीर हां दिसते काय. हां ही विहीर 100 फूट पैकी 70 फूट पाणी आहे आता. आता? एवढी तटबंदी खाली वर. बापरे. हे दरवाजा गर्द पन्हाळ दुर्ग दाट झाडीचा वृक्ष असणार आणि नागा लोकांची वस्ती असणार. Correct. खालून आला की तिथे दरवाजा आणि गोळीबार करायचा. गोळीबार हे बघा, हे गोळीबार करण्यासाठी होल आता बुजले. खालून येणाऱ्या सैन्याला हे बघा इथनं इकडनं दरवाजा खाली बंद असला की वर तिकडे तो 800 फूट आत आला हां की वरनं दगडानं दोन्हीकडं वाटा असायच्या भिंतीतून. हां वरनं दगड ढकलला गणी का ह्याच्यासाठी हा ट्रॅप करण्यासाठी आत दरवाजा ठेवला. अच्छा. वरनं पण युटर्न तिकडून चढलं तर हिथंच 2 जिने भिंतीतून हां तिकडून पण गेला हां सहजासहजी वर आलेला माणूस हां इथं जर उभारला इकडं आला तर तिथं बाहेर तलवार घेऊन थांबायचं. वाकला की वार करायचा. तो मुसलमान उंच असायचा, आपले हिंदू कमी उंचीचे असतात. त्यामुळे कमी उंचीचे दरवाजे ठेवले लक्षात ठेवा गनिमी खेळासाठी. हां उन्हातून आल्यानंतर लक्षात येईल. या. म्हणून मी बॅटरी खिशात घेतली घरी गेला. कशी योजना आहे बघा ती. बापरे. हा ते बघा हे इंजेस हां एक दर्जा बंद करा आणि एक मारायचा वर. ही राहण्याची व्यवस्था. इथं मावळी वगैरे दरवाजा बंद असतात हे बंद. लक्षात वाघ दरवाजा. गोळीबार करण्यासाठी गणपतीचं छायाचित्र दिसतं. सबका निकालते हैं वो निकालने के लिए रुके हैं. सगळं जे आता त्या होलातून गोळीबार करायचा. त्या वरनं आपण कुठलं गोळीबार करतो ते शत्रूला खाल्लं. त्यांना कळणार नाही कोण गोळीबार करतं कुठून करतं. अरे वा हे तर मस्त एकदम. हेच आम्ही केलेलं आहे. मी हा एक आणि एक वारीला. हे आमचा चळत भाऊ अच्छा. कॉलेजमध्ये लागला. आम्ही काही नोकरी केली नाही. बघा हा 4 दरवाजा. 4 दरवाजा तो उद्ध्वस्त केला तो. कलावंतीन सज्जा पूर्व ही सज्जा कुठे तो वाघ दरवाजा. ही सज्जा कुठे. हे सगळ्यात टॉपवर ही आणि ही इमारत. त्याच्यावर आपण गेलेलो. त्याच्या बाजूचे तिथं गेलो. तिथं त्यांची चौपाटी असायची. ह्या किल्ल्यावर तिथं हा दरवाजा उघडला की त्या किल्ल्याचा दरवाजा बनवायचा. छोटा किल्ला जिंकल्याशिवाय मोठा किल्ला ताब्यात आहे. शेवट तिथं महत्वाचं आहे. कशी ती वाघ दरवाजा ते आपण आता गेलेलो ते पॉईंट बस. आणि तो वाघ दरवाजा खालून आपण येथे आहोत. खाली दुतोंडीपुरी म्हणजे तिकडं. राजदिंडी म्हणजे शिवाजी पालखीतून असं इकडे पुरीला पाठवलं. इकडं सिद्धीद्वार इकडे फाजलखान तिकडं. त्यामुळे ते राजदिंडी मार्गे पश्चिमेला तिकडे गेले तिकडे. आणि ते पुसाडीपुरी 3 दरवाजे म्हणजे हे किल्ल्याचं उत्तरेचा दरवाजा वाघ दरवाजा. तर वाघ दरवाजा जसं वाघाच्या तोंडात बकरा ट्रॅपिंग केलं जातं तसा ह्या दरवाजातून एंट्रन्स असायचा. किल्ल्याचा महत्त्वाचा उत्तरेचा दरवाजा. आता आपण ते ट्रॅप केला जायचा. त्याच्या खालचा भाग बघायचा. यू टर्न दरीचा असल्यामुळं वरनं 100 फूट खाली दरी आहे तबक गार्डनमध्ये. तिन्हीकडं 3 बुरुज असायचे. आणि ह्या दरवाजा बंद केला की त्याच्यामध्ये वरनं दगडानं गनिमी कळणं वरनं त्याला जसा वाघाच्या तोंडात बकरा सापडायचा तसा शत्रू सापडायचा. आणि त्याला वाघ दरवाजा असं ह्या दरीत नाव दिलं गेलं. इथनं दरी दाखवायचं वाघ दरवाजा. आता चाललेलं आहे त्या ठिकाणाला पावनखिंड संघर्षाची सुरुवात झालेली आहे. शिवचरित्राचा संग्रामाचा पर्व. तर रोमांचकारी प्रसंग घडलेला आहे. ज्याला शिवाजीराजे 28 नोव्हेंबर 1659 रोजी ह्या किल्ल्यावर आले. त्यावेळेला 600 महिन्याशी आल्यानंतर 6 महिने 133 दिवस वेळा तिने इथं शत्रूला वर येऊन दिलं नाही. त्यानंतर इथून बाहेर पडण्यासाठी तिने खलबत केली. खलबत केल्यानंतर सिद्धी जोहरला पूर्वीला जायला सांगितलं.
आणि त्यानंतर शिवाजीराजे जे पावनखिंडीला निघून गेलेत, जे रोमांचकारी प्रसंग, संघर्षाची सुरुवात इथनं झालेली होती. आणि संघर्षाची सुरुवातीच्या आधी शिवाजीराजेंनी जी प्लॅनिंग केलीत आणि त्यामध्ये प्लॅनिंगमध्ये त्याने अशा घटना घडवून आणलेल्या होत्या की सिद्धी जोहरला 3-4 दिवस गाफील ठेवलं गेलं आणि 4 दिवस आधी शिवाजीराजेने त्याला लिफाफा फटला, मी ह्या किल्ल्यातला धान्यसाठा संपलेला, माझ्या मामांची उपासमार होत आहे आणि मी ह्याच्यातून सुटका करण्यासाठी तुम्हाला पत्र पाठवत आहे. त्यामुळं ते सिद्धी जोहर हा आदिलशाहचा सरसेनापती गाफील राहिला आणि त्यानंतर फाजल खान यांना ही ती गोष्ट कानाशी समजली नाही. फाजल खान हा पश्चिमेला असल्यामुळं त्यांच्या दोघांच्यात अंतर होतं. त्या संधीचा फायदा घेत शिवाजीने त्या दोघांनी आपल्या त्या गोष्टीपासून अलिप्त ठेवलं आणि त्याने प्लॅनिंग केलं 3 दिवसाची आणि इथूनच त्यांनी बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा खालून त्याचे निरीक्षण केलं. ह्या बाजूला सैन्य घेतलेलं नव्हतं, ते सैन्य पुरीला काढून घेतलं. जवळजवळ 15 ते 20 हजार सैन्य पुरीला घेतल्यामुळं हा राजदिंडीचा मार्गाचा मसाई पठारकडचा उत्तरेचा भाग रिकाम झाला आणि शिवाजीराजांनी इथून 12 जुलै 1660 रोजी जे संघर्षाची सुरुवात करत असताना पावसाचा मारा 6-7 दिवस जुलै महिना असल्यामुळं विजेचा कडकडाट चालू होता, पावसाची सुरुवात चालू होती. त्यानंतर इथून बाहेर पडण्यासाठी जे ढग होते किंवा धुकं होतं त्याही निसर्ग संधीचा फायदा मिळाला आणि शिवाजीराजांनी इथून पालखीतून रोमांचकारी असा प्रसंगातून 12 जुलैला संध्याकाळी 6 वाजता शिवाकाशीला त्याला हे वेषांतर करून ह्या किल्ल्या दरीतून 1000 फूट खाली उतरलं. पूर्वीला त्याला पाठवलं गेला बैलाच्या शिंगाला मशाल लावून आणि तो तिकडे पकडला गेला आणि खरे शिवाजी इथूनच 12 जुलै 1660ला 600 पोलादी बॉडीगार्ड घेऊन बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, नंतर बांदल, विठोजी काटे असे 600 माणसे निघून गेलेत. आणि त्यानंतर संघर्षाची पहिली सुरुवात अशी होती की ज्याला पालख्या उतरल्या त्याला दाट धुकं होतं, काळोख होता, 12चा प्रहर होता पहिला प्रहर आणि त्यानंतर तिने ज्याला मसाई पठाराकडं काही ओढे नाले येत होते त्याच्यातून ती सुरुवात अशी झाली की त्या संघर्षातून पाण्यातून ओढ्यातून पालख्या जीवाची पर्वा न करता तिकडे नेल्या आणि तिथून शिवाजींनी पुढं प्रयाण केलं. आणि त्यानंतर मसाई पठार पास झाल्यानंतर 30-35 किलोमीटर चापेवाडी भागात धनगरवाडा तिथं ती बातमी समजली शिवाकाशीला मारला पाठलाग चालू आहे आणि ते राजेशने बाजीप्रभू देशपांडेने सांगितलं 300 मावळी घेऊन मी तिकडे जातो, 300 मावळी घेऊन तुम्ही तिकडे जावा, 3 तोफांचा आवाज द्या, तिथेही गड किल्ला जिंका राहणार आणि 300 मावळी घेऊन दरीमध्ये थांबतो पाण्यामध्ये. त्याप्रमाणे ते थांबतात, प्लॅनिंग करतात आणि ते लाख मिळले तर चालतील, लाखाचा पोशिंदा तुम्ही जगलं पाहिजे असं शिवाजीने सांगितलं. आणि त्यानंतर शिवाजीराजेंच्या डोळ्यात अश्रू आलेत आणि 60 मुळे 45 किलोमीटर पश्चिमेला आणि त्यानंतर राजेंच्या डोळ्यात अश्रू आलेत. बाजी तुम्ही 60 वर्षाचे आहे, 55 ते 60 वर्षाचे, तुम्ही कशी खिंड लढणार, तोफ का नाही, फाजर का नाही, तसं तुम्हाला टक्कर देणं सुद्धा अवघड आहे. तुम्ही मागची पर्वा करणं, लाख मिळलं तर चालते, लाखाचा पोशिंदा तुम्ही जगलं पाहिजे. हरारामध्ये इशारा देतात, मिट्टी मारतात आणि राजे आपल्या गडाकडे कूच करतात. त्याला शत्रू भिडला जातो, त्याला बाजी आपल्या त्वेषानं लढायला चालू करतात, दगडानं मारा चालू होतो. 200 मावळे जवळजवळ 2-3 हजार लोकांची 6-7 तास लढाई होते. शेवट 100 मावळे राहतात. पावसाचा मारा असतो, त्यांचाही गोळीबार चालू असतो दरीतनं. त्याला म्हणतात मागं फिरायचं नाही. बाजी आपण हे 60 मावळे ते जीवाची पर्वा न करता शिवाजीयांचे संरक्षण करण्यासाठी शब्द दिला आहे, मागं हटायचं नाही, हर हर महादेव म्हणून घोषणा होती. आणि एवढा भडीमार होतो की जवळजवळ 100 मावळे तुटून पडतात. त्यानंतर सिद्धी जोहर तिथं थांबतो, त्यांच्यावर गोळीबार होतो, त्यांच्यावर वार होतो, त्यांच्या रक्ताचे पाठ होतात, त्यांच्या रक्तानं पाहून झाली पावनखिंड पूर्वी घोरखिंड आहे. इथनं ट्रेकर जातात. 7 ते 8 ते 9 तासात तिने जवळजवळ 20-25 पहाड चढून 1100 एकराचं पठार चढून ते जवळजवळ पावनखिंडीमध्ये गेले. 300 मावळीची खिंड लढवली, त्यांच्या रक्तानं पाहून झाली पावनखिंड पूर्वी घोरखिंड आहे. तिथनं तिने गेल्यानंतर तिथनं तो किल्ला जिंकला. तिथनं मग ते सुरक्षित कोकणात उतरले आणि ते तुम्हाला सांगितलं ते जे राजापूरच्या हेनरी पेनलिसला पकडला आणि त्यालाही त्याची तोफखाना नष्ट केला आणि तिथून त्याला वासोटे केल्यावर सडत टाकला आणि त्याचाही बदला घेतला गेला. ज्या लांब पल्ल्याच्या तोफा मारलेल्या त्या हेनरी पेनलिसने दिल्या.
संघर्षाचा शेवट पावनखिंडीमध्ये झाला असा हा रोमांचकारी प्रसंग आहे. ते 12 जुलैला जे ट्रेकर जातात हजारो लाखो ते इथूनच जातात 25 किलोमीटर पावनखिंड सांगितलं. राजदिंडी म्हणजे पालखीतून भुयांच्या खांद्यावरून जाणारा दिंडी मार्ग. हा त्र्यंबक भास्कराने रात्रीचा किल्लेदार होता. तिने 133 दिवसानंतर इथून उघडून त्यासनी जाण्यासाठी सहकार्य केलं. नॅचरल आहे. दोन आतून खाली खंदक होते आत येण्यासाठी. लक्षात काय चोर मार्ग. जर इकडून आले तर इथं आपली सिक्युरिटी असायची. सहजाची आला तर तो खंदकात पाडून लागायचा आणि बाहेर वर येण्याचा आत प्रयत्न केला तर इथं दुसरी सिक्युरिटी. सहजासहजी आत प्रवेश करता येत नाही. एक भुयारी मार्गातून आला तरी सुद्धा ट्रॅप केला जायचा. त्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर बाहेर पडण्यासाठी केला जातो. दोन्हीकडे होते ते बुजले. हे आता आपण आलेलं आहे तर किल्ल्याचं पश्चिमेचं टोक म्हणजे सनसेट पॉईंट ह्याला म्हणतात. आपलं हे वारे बुरुज, पसाडी बुरुज, पिछाडी बुरुज. इथं वाऱ्याचा धोच असल्यामुळं पिछाडीला असल्यामुळं इकडून हल्ला होण्याची शक्यता. पठारी प्रदेश आणि इकडं आले की ह्याच्यातून 2 बुरुज असायचे. एक पहिल्या बुरुजात आला की इकडं ठेवणी केली. दुसरा बुरुज म्हणजे आपली सिक्युरिटी असायची. ह्याच्यातून भुयारी मार्गातून ह्या खंदकामधनं घुसखोरी होण्याची शक्यता असायची. म्हणून आत ट्रॅप करण्यासाठी आतला बुरुज सेकंड बुरुज असायचा. पुसाटी बुरुजातनं आत आला की त्याने वाटतं इकडं कोण सिक्युरिटी नसेल म्हणून तो वर चढण्याचा प्रयत्न केला की तिथनं ट्रॅप केला जायचा आणि इकडं तंबूनं ठेवणी केली जायची. लास्ट पश्चिमेचं पश्चिम उत्तर आणि दक्षिण बाजूचा संपूर्ण याच्यावरनं ठेवणी केली जायची. हा भाग दिसतो. लक्षात काय तिकडे गेले की तो भाग. हे 2 ट्रॅप केले की संपूर्ण इलाका. 2 तंबू महत्वाचे. हे कडिलोट आणि 3. आता तुम्हाला दिसतो हे पश्चिम बाजू पूर्व बाजू. बरोबर. हे इथं हे चढ दिसतोय. त्याच्यामध्ये हे पश्चिम तटबंदीला ते 3 दरवाजा कोकणी दरवाजा. हा उत्तरेचा वाघ दरवाजा. राजदिंडी मार्गाने इकडं पूर्व बाजू पण दिसते. उत्तर बाजू, पश्चिम बाजू आणि दक्षिण बाजू. बघा दिसतंय का नाही. तो टॉवर शेवटचा बघा. लास्ट टॉवर आणि हा लास्ट. इथनं असे राजगिरी ते बघा त्या झाडात ती बिल्डिंग दिसते का ती हिरवा पट्टा. तिथून खाली त्या बुरुजापासून उतरले. दौलत बुरुजापासून बघा असं इथनं असं आहे बघा. ही पायवाट आहे. मग अशी तुम्हाला पायवाट दाखवली. आता बाजारला लोक यायला लागले तेव्हा आता माणूस गेला नाही उतरून तो इथनं असा गेला. 7 मिनिटात तिथं जातो बघा. इथनं आणि दुसरा ट्रॅक हा सहजाच आहे. तुम्ही सुद्धा जाऊ शकता. गाडीनं तुम्ही 8 किलोमीटर जायला लागते. आणि ते स्टेबल आहे. ते रोपवे वगैरे केलेलं आहे. ते दोन्ही पठारावर इथनं ओढा आला. ती बाईक आहे. ओढ्यातून पाणी इकडून असं पास करताना पालख्या पास केल्या. रस्ते झालेत आता. ते 7 पठारच ते मसाई पठार लास्टला आहे त्या झाडी. 7 असे 1100 एकराचा पठार. हे सगळे पार करत पालखी. हा 4था भाग म्हणजे 1/4 म्हणजे 75% भाग पुढचा 7 पठार सोडून एवढं ट्रॅक आहे तो. हा फक्त 25%. याच्या पुढे अजून 75. बापरे. आणि मग विशाळगड पावनखिंड आणि मग विशाळगड. हा बघा नॅचरल कशा आहे ह्याची योजना बघा. असा किल्ला कुठेच नाही. बघा हे संजीव नॉलेज. बघा तटबंदी किती लांब आहे बघा. बापरे. प्रतापगड म्हणजे ह्याच्या निम्म्यानं आहे तुमच्या माहिती. निम्म्यानं सुद्धा नसेल आमचा. आणि तो आमचा 75 ते 80 एकराचा तो किल्ला स्पेसिफिक तो वेगळा आहे. त्या टावर बसने तिकडे 4 किलोमीटर. म्हणजे तसं 10 किलोमीटरचा परिसर आहे लांबी त्या किल्ल्यापासून इथंपर्यंत. गाडी जाणे येणे रिक्षानं. तटबंदी जरा मारा. हे मस्त. हे किल्ल्याची पुसाडी बुरुज, पिछाडी बुरुजचा भाग हा तटबंदी. याच्यावरून ठेवणी केली जाते. उत्तर बाजू, पश्चिम बाजू आणि दक्षिण बाजूचा ह्याच्यावरनं ठेवणी केली जाते. महत्वाचा हा पॉईंट.
महत्त्वाचा पॉईंट आहे. सगळ्या साईडला इकडनं नजर ठेवू शकतो. हां म्हणून आणलं. पावसाळ्यात फ्लॉगच असते. हो. पलीकडचं दिसते. इकडे ही कोल्हापूर ते इकडं आमचं पश्चिम गगनबावड्यापर्यंत भाग आहे. गगनबावड्याचा परिसर पण दिसतो तो डोंगर. जवळजवळ 45 किलोमीटरचा परिसर दिसतो. बापरे. इकडे फाट. हे 7 पठार नसते तर मला पाऊनखिंड पण दिसले असतं. हां चार दरवाजे होते. इथे एक दरवाजा, हां इथे एक दरवाजा, हां इथे एक दरवाजा, हां. खाली एक दरवाजा. अच्छा. 3 दरवाजे जसे हे या आकारात असायचे. वर केलं जायचं. जणू घोड्यावर होती बघा. हे राज हे बघा असा भिंतीच्या खालनं असा हां बघा असा दरवाजा होता. असा प्रचंड असा होता तिथनं इथपर्यंत उद्ध्वस्त केला. दिसते का? खूप खरा इंटरेस्ट. ते आपण कलावंती सगळं सगळं हे बघा हे दगड उद्ध्वस्त झालेले दिसत का? बरोबर. हा सुद्धा सुंदर होता ते. हे धक्का बांधून ब्रिज बांधून इंग्रजांनी आत येण्यासाठी रस्ता केला. ऍक्च्युली हा पायथा गेला पायथा. ओरिजिनल रोड पन्हाळ्याला यायचा. ही लेडीज या ती शिवाकाशीच्या गावातून पायथ्यातून पूर्वीचा हा घोड्याचा मार्ग, पायी येण्याचा मार्ग, दिंडी मार्ग. हे पण शिवाकाशीत वंशातलीच आहे. बरोबर. आज बाजार आणि ऍक्च्युली हे ब्रिज करून इंग्रजांनी उद्ध्वस्त करून तिने आत येण्यासाठी आज शहराने रोड बनवला. त्यानंतर तुम्ही आम्ही गाडीने यार तर आपला पन्हाळा फोर्ट बघून झालेला आहे आणि आपण चाललो आहोत पावनखिंडीत. आता आम्ही पन्हाळा बघून बाहेर पडत आहोत. ते 4 दरवाजा. आता जे बाजूबूंचा चौक झाला तर त्यांचा पुतळा पन्हाळा आहे आणि पावनखिंडीत त्यांची समाधी विशाळगडावर आहे. असं ते मारलं गेलं पावनखिंडीमध्ये. आणि वीररत्न शिवाकाशीत ज्यांची समाधी आहे ती आपण जाताना बघून जाणार आहे. आणि शिवाकाशीचा पुतळा जो 4 दरवाजावर बसवलेला आहे तो आता आम्ही फोटोग्राफी करून पावनखिंडीला तयार करतो. जायचा रस्ता आपला आहे 1 तासाचा. हा रस्ता 1 तास. तर आपण आता आलो आहोत पावनखिंडीत आहे. तिकडे वरती जाणार आहोत आणि वरती जाऊन सगळी संपूर्ण माहिती काका आपल्याला सांगणार आहात. तर आपण आता पन्हाळगडावरून जायला शिवाजीराजे 12 जुलै 1660 रोजी रात्री पहिल्या प्रहरी 12 ते 12:30 प्रहरी 600 मळी घेऊन जे दोन्हीकडे उतरलेत. एक राजदिंडी मार्ग, दिंडी मार्गातून 300 मळी. त्याला बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, रायाजी बांदेल, विठ्ठलजी काटे, शंभूराजे काटे असे जवळजवळ 600 मळी 2 दरीतनं खाली उतरले. त्याला त्यांचा पाठलाग ज्याला शिवाकाशीला वेषांतर करून पूर्वीला पाठवलं त्याला शिवाजीराजे पन्हाळगडावर होते. आणि त्यानंतर पौर्णिमेच्या प्रहरी जे वेषांतर करून शिवाकाशीला बैलाच्या शिंगाला माश्या लावून पूर्वीला पाठवलं गेलं. त्याच्यातच ते सिद्धीजोहार फसला गेला. त्यानंतर त्याने संध्याकाळचं 1 वाजता जे तिथून प्रयाण केलं ते जवळजवळ मसाई पठार पावनखिंडीचा परिसरात जे मसाई पठाराच्या परिसरात ते 600 मळी घेऊन आल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे तिने पाठलाग चालू करत असताना ज्याला हे सिद्धीजोहार आणि फाजिल खान त्याला दोघं एकत्र येऊन त्यांनी जवळजवळ
पहाटे 3 वाजता पाठलाग चालू केला. शिवाकाशीला मारला गेला, त्याची कत्तल झाली. खबऱ्या झाल्यानंतर त्याने सर्व मसाई पठाराच्या आसपास त्याने पाठलाग करून जवळ पोचण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा शिवाजीराजेंनी बाजीप्रभू देशपांडे म्हणलेत तुम्हाला पुढे जायचं आहे, तिथं विशाळ किल्ला जिंकायला लागणार, जवळजवळ 35-40 किलोमीटर अंतर आहे, तर तुम्ही तिथं जावा 300 माळी घेऊन आणि मी त्या परिसरात ते पाठलाग करून देतात, मी माझी तुकडी मागं ठेवतो, तुम्ही पुढे निघा. तसं 300 माळी घेऊन ज्याला ते प्रयाण करतात त्याला ते पांढरेपाणी, खोतवाडी, किंबुर्णीवाडी, धनगरवाडा आणि तुमचे धनगरवाडी पास करून ह्या परिसराच्या आसपास 8 ते 10 किलोमीटर पोचतात. त्याला शिवाजीराजेंनी बाजीप्रभू देशपांडे म्हणतात खिंड जवळ आलेले आहे 7-8 किलोमीटर. तुम्ही विशाळ किल्ला जर जायचं असलं तर तो विशाळ किल्लाचा परिसर तिथं जावा आणि तिथं 3 तोफांची सलामी द्या. मी तोपर्यंत खिंडीच्या आसपास जे सिद्धी जोहारचं सैन्य आलेलं आहे ते 300 माळीशी खिंडीमध्ये दबा धरून बसतो आणि त्यानंतर ते 300 माळीहून ह्या झाडीच्या पायथ्याच्या बाजूला थांबतात, जे आपला टर्न पहिला होता तिथून जवळजवळ 2 किलोमीटरच्या परिसरात ते थांबतात आणि तिथून सिद्धी जोहार सैन्य आणि फाजिलखांचं सैन्य आल्यानंतर त्यांची लढाई तिथून चालू होते. ते जवळजवळ 2-2.5 किलोमीटरच्या परिसरात निघून येतात. त्याला 200 माळी मारले जातात. 200 माळीशी जवळजवळ त्यांचे 3 ते 4 हजार सैन्याला मारले जाते. त्यानंतर 100 माळी जे आपले ज्याला पावसाचा मारा चालू जातो, जे आपला पन्हाळ्याच्या पश्चिमेला जी कासार नदी आहे तिचा उगम आता ॲक्च्युली ह्याच्यात आहे, ह्या परिसरात इथून उगम झालेला आहे आणि ह्या परिसरातून उगम झालेल्या ह्याच्या बाजूनं जवळजवळ ते पलीकडं 100 मावळे थांबतात ह्या ब्रिज पास करून. यात समोर ब्रिज दिसतो, तुम्ही आता पलीकडे जर गेला तर तो ब्रिज पास करून इकडं ओढा आलेला असतो आणि ओढ्याच्या पलीकडे जाऊन थांबतात आणि त्याला त्यांचं सैन्य खालून आत दरीत उतरून तिथनं येण्याचा प्रयत्न करतात. त्याला बाजीप्रभू देशपांडे खालच्या बाजूला जवळजवळ 100 मावळ्यापैकी पहिली तुकडी 2 त्यांच्या खाली असतात, ते तिकडून उतरून वर चढण्याचा प्रयत्न करतात. त्याला त्यांचा आपलं जवळजवळ 30-40 मावळी वर आणि जवळजवळ 60-70 मावळ्यांनी त्या खिंडीतून खाली उतरल्यानंतर तिथून त्याने वर येऊन देणार त्यांच्यावर जोरात हल्ला होतो आणि त्यांच्या रक्तान पावनजली पाऊनखिंड जवळजवळ डोकी फोडली जातात आणि शेवट इथं आपले 60-70 मावळे झाल्यानंतर 3 तोफांचा आवाज होतो. ज्यावेळेला तिथं बाजीप्रभू देशपांडे असतात त्याला घनघोर लढाई चाललेली असते. इथनं उतरल्यानंतर आणि त्याला सिद्धी जोहारला वाटते की आपण पलीकडे पाहू शकत नाही, पावसाचा मारा चालू असतो, ओढा भरून येतो. त्याला बाजीप्रभू देशपांडे म्हणतात ओढ्याला भ्यायचं नाही, आपण ओढ्यातनं पास करून पलीकडे जाऊया आणि निम्मे सैन्य इकडे थांबा, निम्मे तिकडं. त्याला ती जवळजवळ 100 ते 60-70 लोकांनी इकडची कत्तल केली जाते. 30-40 लोक पलीकडे थांबतात आणि त्यानंतर त्याला रोखलं जाते आणि त्यानंतर 3 तोफांचा आवाज होतो आणि त्यानंतर ते थांबतात. त्यांच्या रक्तान पावनजली पाऊनखिंड पूर्वी घोडखिंड त्यांची समाधी आता ॲक्च्युली हिथं आहे खाली. आता आपण समाधी बघायचं आणि विशाळ किल्ला इथनं जवळजवळ 10 किलोमीटर आहे, 10 ते 11 किलोमीटर. हे इथं नाही, पलीकडचा तो त्या साईडचा, त्या साईडचा. आणि त्यांच्या रक्तान पावनजली पाऊनखिंड पूर्वी घोडखिंड असायचा. पांढरे पाणी म्हणजे आता आपण जे तिथनं 4 किलोमीटरचा परिसर होता तिथनं पाठलाग चालू होता आणि तिथनं घरघोर लढाई झाल्यानंतर शेवटची 100 मावळींनी ह्या दरीत उतरून पलीकडं त्यासनी ह्या दरीमध्येच वेधलं गेलं आणि 100-150 मावळींनी पुढं त्यासनी जाऊन दिलं. लक्षात साहित्याचं आहे ते त्यांची समाधी इथं आहे खाली. ठीक आहे, फोटो काढून तर आपण खाली जातोय, तिथे बाजीप्रभूंची समाधी आहे. थोडं परत चढायचं आहे. ते आता पायऱ्या गेले आहेत, पाऊल वाट होती ह्याच्यात, पाऊल वाट होते. आता कसं निधी खर्च केला त्याच्या पलीकडे तसं जाता येत नव्हतं पावसाळ्यात. आता हे तुम्हाला रस्त्यामुळे हे असंच उतरायला लागत होतं, पाय घसरला की खाली चांगलं काम केलं. हो, खाणं पिणं म्हणून झुणका बकर जी गड किल्ल्यावर जी त्याचा मेनू राहिला महत्वाचा म्हणजे भाकरी खाल्यामुळे ताकद येते. भाकरी भाकरी वाळवून खायचे, ते 35-35 भाकरी शिदोरी बांधली जायची आणि ती लागेल तशी खायची, दुसरं काय नाही त्यांच्या, पाणी आणि भाकरी.
तिथले त्यांची समाधी परत शिवाजीराजे आले तिथनं जिंकून मग त्यांची समाधी इथं बांधली खाली. ऍक्च्युली खाली दरीत मारलं गेलं त्या. करेक्ट. दरीत तर दरीत आता जायला भीती वाटते. असं आहे बघा. आता तो पूर्ण 2 किलोमीटर येईल त्याला कापलं गेलं 2 किलोमीटर. चढायला येतच नव्हते. हे शेवटी आपली इथनं चढलेत. शेवटी 60-70 लोकांनी चढले त्याच्यातनं. चल की आता एवढ्या बारक्याला फेकलायस तू. तू दिसतो उलटा आला तर चालतंय. उलटा आलेलं चांगलं. खाली जाऊन ना उभा राहा म्हणजे मी येताना मग. ए आहे की विण्याकडे. व्हिडिओ चालू आहे, चालूच राहू दे. ग्रिप नाही रे सगळ्यात बुट काढतो. चालेल. कसं गेलं तिकडं वाट आहे म्हणजे आपण पाऊल वाट म्हणतो की 1.5 किलोमीटर तिथनं ते उतरले. ते उतरल्यानंतर ते पण फसलेत खाली फसले. तिकडनं आपले 100-150 मावळे बसले. तिकडं 150 बरोबर. 300 मावळ्यांनी मधीच त्याचं हे केलं.
पाठीमाग पुढे आणि ज्याला शेवटची होती ते वर 5-50 असं जण म्हणजे trap च ऍक्च्युली केलं. त्या लढाईमध्ये बाजीप्रभू दोन्हीकडेच इकडेच मारले गेले इकडे, आणि म्हणून याला पावनखिंड म्हणून रक्तन पावन रक्ताने. होती. ऍक्च्युली तिकडे ते थांबलेले होते. ईल तिला कापत होती, तिकडे येणारा त्याला तिकडे जाऊन देतो. फुलाजी प्रभू देशपांडे, बाराजे बंदर असे त्याच्यात 3-4 थापे केले होते. 7-7, 10-15 ते मेन त्यांचे हे होते सरसेनापती. ईल त्याला कापत होते तिकडे, वर येऊन दिलं नाही त्या शेवटपर्यंत. म्हणजे त्यांचे 6-7 हजार असून सुद्धा काय उपयोग नाही झाला. आपले 300 होते फक्त. ते फसले गेले, वेळ वाया गेला पकडून आणण्यात. खोटा शिवाजी ते 3-4 तास, त्याच्या 3-4 तासात 4-5 तासाचा गॅप पडला. तेवढ्या तिने हे केलं. मग ते बंकर चिडले, निष्ठून घेतलं म्हणलं. त्याला ते आपले 600 मळे जे निघत आले ते दुसऱ्या प्रहरी दुपारी इकडे आले. तिसऱ्या दिवशी लढाई न थांबता लढाई करायची, आणि ते घोड्यावर आले आणि आपले पळत आले, चालत पळत. घोडे नव्हते आपल्याकडे. 600 जण मसाय पठारावरनं. बापरे. मग काय ते पोलादी पुरुष असतील 600 बघा घे. विचार केला तरी अंगावर ते काटा. दमानं ते जेवढे त्यांचा दम होता घोड्यावर येऊन उतरून, तेवढाच दम थकून तिने लढाई खेळ. हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. तरी खाणं कसं होतं त्यांचं? खाणं म्हणजे काय, चिवट लोक. त्याला कसं पाणी असलं नाही, वड्याचं पाणी प्यायचं. काय नाही, भाकरी काय तेवढंच काय खायला असतं ते जोईत. काय नाही मिळालं नाही तर तसंच लढायचं. जे तुम्ही बाजीराव पेशवेंनी एक चांगलं काम केलं, जे पानिपतची लढाई तिथं आपण राजपूतांनी तिकडच्या दिल्लीवाल्यांनी त्यांनी मदतच केली नाही. हरियाणावाल्यांनी दिल्लीपर्यंत धडक मारली, त्याला आपणाची मदतच पोचली ना शेवटी. लक्षात आलं काय? नंतर तिथं सुद्धा आपण तहात हारलो, खरं युद्धात जिंकलो म्हणतात नाही. ते भाजी पेंढारनी जे गाणी म्हटल्यात बघा, भाजींच्यावर आमच्या आजोबा होते, वडील होते सवासात. काय मिळायचे झुणका भाकरी खायला आमच्या घरात आजोबांच्याकडे. नंतर विषांतरा हे सगळ्या आख्यायिका आमच्या वडिलांच्याकडे मला ऐकायला मिळायचं. आता 2 वर्षापूर्वी वाढलेत. 96 वर्षाची बिन. 96. 96 दात वगैरे होते. मी जर ते एक जर गाणी त्यांची ऐकली भाजींची, मराठी हे वडा होता तो महाराजांचा. तर आता आपण पावनखिंडमधून बाहेर आलेलो आहेत. माझ्याबरोबर आहेत विजय शिवाजी भोसले. तर मी यांचा नंबर व्हिडिओमध्ये टाकेन. तुम्ही जर का पन्हाळा किंवा पावनखिंडाला आलात तर ह्यांना कॉल करा, तुम्हाला उत्तम गाईड. यांच्याकडे इतिहासाचा एवढा भंडार आहे ना की माझे 3-4 बॅटरीज संपलेत ॲक्च्युली. तर आता म्हणून आम्ही चाललो आहे आता परत पन्हाळा थ्रू कोल्हापूर, आणि काका आता जातील पन्हाळा त्यांच्या घरी. तर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.